नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि हा जो पेपर आहे हा तसा पाहिला तो खूप हार्ड लेवलचा पेपर आहे. सर्वसाधारण म्हणजे जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत किंवा जे विद्यार्थी या ठिकाणी या एक्झामसाठी मागच्या 2 वर्षापासून अभ्यास करत आहेत, अशा सर्वसाधारण जर विद्यार्थ्याचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी माहीत असलेले जे क्वेश्चन आहेत साधारण या ठिकाणी 45 ते 55 हे नॉन क्वेश्चन या पेपरमध्ये होते. त्यामुळं पेपरचे मेरिट जे आहे डेफिनेटली खूप कमी येऊ शकतं आणि पेपरचा जो दर्जा आहे तो खूपच वाढवलेला आहे. तर यामध्ये असे अनेक क्वेश्चन जे आहे जो अननोन एरियामधून आहेत जे डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी करंट रिलेटेड आहे. त्यामुळं आपल्याला न्यूजपेपर वाचण्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही न्यूजपेपर वाचलाच पाहिजे. तर या ह्याच्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी किंवा की इकॉनॉमिक्सचे जे 15 क्वेश्चन विचारलेले आहेत, 15 प्लस या ठिकाणी 2 क्वेश्चन जे आहेत, 2 ते 3 क्वेश्चन हे करंट बेस पण आहे. साधारण 17 क्वेश्चन जे आहे ते इकॉनॉमिक्स आहे आणि हे जे इकॉनॉमिक्स आहे हे या ठिकाणी स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स ओके. आणि या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क्स घेण्यासाठी किंवा पास होण्यासाठी एलिमिनेशन मेथडचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो आणि त्याचीच गरज या ठिकाणी ह्या पेपरनं तयार केलेली आहे. त्यामुळं या पेपरचं विश्लेषण करण्याचा जो हेतू आहे तो म्हणजे काय आहे, येणारी जी प्रिलियम आहे, कंबाईनची प्रिलियम आहे, तर त्या कंबाईनच्या प्रिलियमच्या दृष्टिकोनातून आपण काही चेंजेस करणं गरजेचे आहे. म्हणजे असाच पेपर कंबाईनचा येईल असं बिलकुल नाही, ठीक आहे. कारण ती एक्झाम क्लास 2ची आहे, ही क्लास 1 क्लास 2ची गॅजेटेड पोस्ट आहे, गॅजेटेडसाठी झालेली एक्झाम आहे. त्यामुळं डेफिनेटली हा जो पेपर आहे हा जसाल तसा रिफ्लेक्ट होणार नाही, परंतु आपल्याला या ठिकाणी नेमकं या पेपरमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले, ओके, स्ट्रक्चर काय होतं, तर त्याचबरोबर या ठिकाणी करंटचा जो रेफरन्स आहे तो कसा घेण्यात आला, ओके, किंवा या ह्याच्यामध्ये जे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे ते कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहे याचा फायदा डेफिनेटली या ठिकाणी येणाऱ्या कंबाईनला होणार आहे. त्यामुळे जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा पेपर जरूर पाहायचा आहे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी इकॉनॉमिक्सच्या 15 क्वेश्चनचं याच्यामध्ये अनालिसिस करू. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट, जो इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, तर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला लोकसंख्या किंवा या ठिकाणी डेमोग्राफी आहे, ठीक आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 2017 मध्ये, ओके, 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. तर हे स्टेटमेंट जे आहे हे चुकीचं आहे, कारण ही दक्षिण कोरियापेक्षा काय आहे, आपली कमी होती, ठीक आहे. तर यामध्ये ही कमी होते. नेक्स्ट, 2017 मध्ये भारताची घनता बांगलादेशपेक्षा कमी होते, ओके. आता हे बरोबर आहे की 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही बांगलादेशपेक्षा कमी होते. आता यामध्ये मुद्दा काय आहे की बांगलादेश जो आहे, बांगलादेश हा जगातील सर्वात जास्त डेन्सिटी असलेला जो देश आहे तो कोणता आहे, तो आहे बांगलादेश, ठीक आहे. म्हणजे आज सुद्धा म्हणजे 2026 असं जरी म्हटलं असतं 2017च्या जागी तरी सुद्धा काय आहे, तर हायेस्ट डेन्सिटी असणारा जो देश आहे तो म्हणजे बांगलादेश आहे, ठीक आहे. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. आपल्याला योग्य ओळखायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी योग्य जे आहे हे फक्त बी जे आहे हे बी योग्य आहे, ठीक आहे, बी योग्य आहे. आता यामध्ये हा झाला क्वेश्चन जो आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येवर विचारलेला आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन जो आहे ते या ठिकाणी पीडीएफ व्यवस्था आहे आणि पीडीएफ सिस्टीम मध्ये सुद्धा काय आहे, महाराष्ट्राची पीडीएफ व्यवस्था पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे याच्यावर विचारलेला. आता याचा जो सोर्स आहे तो सोर्स म्हणजे काय आहे, तर इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, आणि तो पण या ठिकाणी कधीचा आहे, 2025-26चा. तर या आर्थिक पाहणी अहवालावरून 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर हा जो प्रश्न आहे या ठिकाणी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या बाबतीत आहे आणि फॅक्च्युअल डेटा आहे. फक्त या ह्याच्यामध्ये हे सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी आयोग पहिली आन्सर की देणार आहे, बरोबर, तर त्या ह्याच्यामध्ये सर्वच बरोबर म्हणून देतील, पण याच्या ह्याच्यामध्ये फक्त पहिला जो आकडा आहे तो काय आहे, इथं या ठिकाणी चुकीचा देण्यात आलेला आहे. म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख सीधा पत्रिकाधारक होते. आता हे जे आहे ना 270.48 नाही तर हे 270.84 आहे, ठीक आहे. त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे हे रॉंग असणार आहे. त्यानंतर सेकंड, 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्त भाव दुकाने कार्यरत होते. त्यानंतर ऑक्टोबर 2025 पर्यंत या ठिकाणी सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे सीधा वस्तूंचा लाभ देण्यात आला आहे. तर हे
दोन्हीही बी आणि सी बरोबर आहे. ठीक आहे, ए चुकीचं आहे, त्यामुळे बी आणि सी याचं उत्तर असणार आहे. आता यामध्ये हा जो रेफरन्स आहे हा इकॉनॉमिक सर्व्हेमधला आहे, त्यामुळं आपल्याला इथं इम्पॉर्टन्स काय आहे की जी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल आहे आणि आपला जो सिलेबसचा भाग आहे, म्हणजे आपल्याला मेन्सला पण PDF सिस्टीम आहे आणि मेन्सच्या PDF सिस्टीममध्ये आपल्याला या ठिकाणी हा महाराष्ट्राचा राज्यसेवेचा पेपर आहे आणि राज्यसेवेची मेन्स आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी ते मेन्सला सुद्धा महाराष्ट्राचा रेफरन्स घेणं गरजेचं आहे, त्यासाठी इकॉनॉमिक सर्व्हे मस्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन सिंपल विचारलेला आहे. पहिली व चौथी पंचवार्षिक योजना. आता पहिली म्हटल्यानंतर काय आहे या ठिकाणी 1951 ते 56 ही पहिली पंचवार्षिक योजना आहे आणि चौथी पंचवार्षिक योजना जर म्हटलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 51 ते 56 पहिली आणि दुसरी आहे चौथी आहे या ठिकाणी की फोर्थ हे आहे 69 ते 74. 74 मधलं 4 लक्षात ठेवा. ठीक आहे, 69 ते 74 आहे. नेक्स्ट हे तेंडुलकर समिती. आपल्याला नेहमी पॉवर्टीवर 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात आणि यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन जे आहे ते तेंडुलकरवर आहेत. त्यामुळे कंबाईनवाल्यांनी अभ्यास करत असताना पॉवर्टी जो चॅप्टर आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. विविध प्रकारचे जे अभ्यास गट आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे पूर्वी कसे क्वेश्चन असायचे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असायचे. जसं हे जे सुरेश तेंडुलकर आहेत, सुरेश तेंडुलकर यांनी या ठिकाणी जो फोकस केलेला आहे तो म्हणजे काय आहे, अन्न, आरोग्य आणि शिक्षण. ओके, अन्न, आरोग्य आणि शिक्षण हे जे आहे हे तेंडुलकर यांच्या बास्केटमध्ये होतं आणि तेंडुलकर यांनी या ठिकाणी काय करू नये किंवा पॉवर्टी जर डिफाईन करायची आहे कशाच्या आधारे करू नये हे सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं की कॅलरी मापन जे आहे, ओके, जे लकडावाला यांनी सांगितलं होतं, हे कॅलरी मापन जे आहे या आधारे पॉवर्टी डिफाईन करू नये. ओके, तर मग त्यांनी बास्केटमध्ये अन्न, आरोग्य, शिक्षण ह्या अत्यंत इसेन्शियल अशा गरजा आहेत, या गरजावर होणारा जो काही उपभोग खर्च आहे याचा विचार करावा अशी या ठिकाणी इथं शिफारस केली होती. मग आता तेंडुलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचितेशी संबंधित आहे. ओके, सामाजिक वंचितता. सामाजिक वंचितता म्हणजे काय आहे की या लोकांना ज्या या ठिकाणी अन्न, आरोग्य, शिक्षण ह्या अत्यंत आवश्यक अशा गरजा मिळत नाहीत त्यांना काय म्हणतात, सामाजिक वंचित, डिप्राईव्ह म्हणतात. म्हणजे ज्या आवश्यक अशा गरजा आहेत त्या सुद्धा त्यांना उपलब्ध होत नाही. आता यामध्ये पहिलं आहे आपल्याला इथं बरोबर कोणतं आहे ओळखायचं. पहिलं पुरेसे पोषण, म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी अन्नाच्या बाबतीत आहे, बरोबर आहे. दुसरं पुरेसा निवारा सुद्धा महत्त्वाचा आहे. पुरेसे वस्त्र या ठिकाणी हा पण महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर या ठिकाणी टाळण्यायुक्त रोगापासून सुटका म्हणजेच आरोग्य आहे आणि किमान शिक्षण. आता यामध्ये आपल्याला माहीत असलेल्या 3 गोष्टी जरी पाहिल्या आपण की शिक्षण, आरोग्य आणि अन्न. आता शिक्षण जर आपण पाहिलं तर ई मध्ये आहे, बरोबर. तर या ठिकाणी रोग जे आहे म्हणजे या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत आहे, म्हणजे डी बरोबर आहे. आणि या ठिकाणी पोषण आवश्यक म्हणजे अन्न, म्हणजे ए डी ई हे जरी आपण बघितलं तर या ठिकाणी काय आहे उत्तर येऊ शकतं. म्हणजे ई जी आहे ही सगळीकडेच असणार आहे, बरोबर. आता या ह्याच्यामध्ये ई या ठिकाणी नाही त्यामुळे हे उत्तर येणार नाही, हे पण येणार नाही. आणि ई या ठिकाणी आहे परंतु काय नाही, ए नाही, त्यामुळे काय आहे वरीलपैकी सर्वच जे आहे त्या ठिकाणी काय आहे याचा भाग असणार आहे. ठीक आहे, त्यामुळं एलिमिनेशन मेथड शिकणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळं येणाऱ्या कंबाईनसाठी याचा डेफिनेटली काय आहे आपल्याला फायदा होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू की मातृत्व लाभ अधिनियम 1961. आता यामध्ये 2000 मध्ये ह्याच्यात चेंजेस करण्यात आले होते. तर नेमकं काय आहे मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे, हे कोणतं या ठिकाणी ओळखायचं आहे. आता यामध्ये की या अधिनियमानुसार बाळ जन्मानंतर 6 आठवड्याची रजा ही अनिवार्य आहे, बरोबर. 6 + 6 म्हणजे टोटल 12 आठवड्याची रजा आहे, बरोबर आहे. ओके, त्यानंतर अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे, बरोबर आहे. नंतर सुद्धा काय आहे या ठिकाणी 10 नाही तर 6 म्हणजे टोटल मध्ये काय आहे 12 आठवड्याची जी आहे ही रजा जी आहे इथं अनिवार्य आहे. ठीक आहे, त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. त्यानंतर यामध्ये किमान कर्मचाऱ्यांची संख्या ओके विचारात न घेता नाही तर किमान कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती किती आहे त्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. नंतर हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ प्रदान करतो, हे बरोबर आहे. म्हणजे
ए आणि डी त्याचं उत्तर असणार आहे. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे या ठिकाणी? अयोग्य. म्हणजे योग्य ए आणि डी आहे, अयोग्य कोणते आहेत? म्हणजे बी आणि सी हे अयोग्य आहे. बी आणि सी. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दारिद्र्य रोजगार योजना किंवा भारतातील दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत ह्या योजना आपल्याला विचारलेल्या आहेत आणि ह्याचं जे उत्तर असणार आहे हे डी आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ही कधीची आहे? 2001 ची आहे. त्यानंतर या ठिकाणी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कधीचा आहे? 1978 चा कार्यक्रम आहे. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना कधीची आहे? 83 ची आहे. त्यानंतर जवाहर रोजगार योजना ही कधीची आहे? 1989 ची आहे. ठीक आहे, असे काही जे प्रोग्राम्स आहे, पॉवर्टी एलिमिनेशन प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो किंवा रोजगार निर्मितीवाले योजना असतील तर ते आपल्याला थोड्याफार पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, हे खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणतं विधान हे योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, आता यामध्ये हे 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशामध्ये उच्च उत्पन्न असलेल्या देशामध्ये कोल आणि भूवर, ओके, कोल आणि भूवर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि या ठिकाणी आर्थिक विकास यांचा संबंध जोडला आहे. बरोबर आहे या ठिकाणी. दुसरं, कोल आणि भूवर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली, ओके, उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल. तर हे चुकीचं आहे या ठिकाणी. जर की उच्च प्रजनन क्षमता आहे म्हणजे तुमचं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे आहे हे वाढेल असं बिलकुल नाही, किंवा त्याला आपण या ठिकाणी की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे आहे ते वाढेल असं बिलकुल होणार नाही. स्थूल राष्ट्रीय उत्पाद वाढेल असं होणार नाही. म्हणजे लोकसंख्या वाढली म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीएनपी वाढतो असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, ते या ठिकाणी वेगाने वाढेल असं नाही. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये हे आहे वेगाने वाढेल नाही तर वेगाने या ठिकाणी कमी होऊ शकते. त्यामुळं बी जे आहे हे चुकीचं आहे, फक्त ए जे आहे हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आपल्याला लँड रिफॉर्म आहे, लँड रिफॉर्मवर आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न अनेक वेळा विचारलाय. फक्त काय आहे या ह्याच्यामध्ये ह्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते चेंज केलेलं आहे. ओके, यामध्ये खालील पैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहे? म्हणजे जमीन काय झालेली आहे या ठिकाणी की व्हॉट आर दी डिसएडव्हान्टेज ऑफ सब डिव्हिजन अँड फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड होल्डिंग. म्हणजे जर आधी या ठिकाणी एका कुटुंबाकडे 10 एकर जमीन असेल, नंतर तिथे जर तुकडे झाले तर त्याचा दुष्परिणाम काय होतो हे आपल्याला इथं पाहायचं आहे. पहिलं, जमिनीची नासाडी होते. बरोबर आहे, जमिनीची नासाडी होते. तर कारण तुकडे झाले तर या ठिकाणी काय आहे की समजा एखादा 5 एकर जमीन आहे आणि 5 भागामध्ये किंवा 5 भावामध्ये ती डिवाइड झाली, तर या ह्याच्यामध्ये ज्याला काहीच शेती येत नाही किंवा एखादा त्यापैकी वन ऑफ द काय आहे दारू पित असेल, तर मग त्या जमिनीची काय आहे तर या ह्याच्यामध्ये योग्य फर्टिलिटी राहणार नाही किंवा त्याचा उपयोग सुद्धा होणार नाही. त्यामुळं जमिनीची नासाडी जी आहे तर वेस्टेज ऑफ लँड होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं, प्रच्छन्न बेरोजगारी. आता यामध्ये हे क्षेत्रफळ जे आहे ते डिवाइड झालेलं आहे आणि क्षेत्रफळ डिवाइड झाल्यामुळे काय आहे की एखाद्या कुटुंबामध्ये की जर एखाद्या कुटुंबामध्ये जसं आपण पाहिलं की 10 एकर जमीन आहे. ओके, 10 एकरला काय केलेलं आहे तुकड्यामध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे, 5 तुकड्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 2-2 एकर ही काय आहे जमीन झालेली आहे. आता या ह्याच्यामध्ये की ह्या 2 एकर जमिनीवर जर या ठिकाणी किंवा की 4 जणांचं, ओके, 4 जणांचं कुटुंब काम करत असेल, ओके, 4 लोक जर काम करत असेल 2 एकरवर आणि ह्याच्यामधून येणारं उत्पन्न जे आहे ते या ठिकाणी काय 1 लाख रुपये असेल. ठीक आहे, आणि यापैकी 2 जणाला कामावून काय आहे घरीच बसवलं आणि 2 जण काम करत असतील 2 एकरवर, तरी सुद्धा उत्पन्न 1 लाख रुपये येत असेल तर काय आहे या दोघांची सीमांत उत्पादकता काय आहे 0 आहे. म्हणजे हे 2 कोण आहेत या ठिकाणी डिस्गाइज अनएम्प्लॉईड आहे किंवा या ठिकाणी प्रच्छन्न बेरोजगार आहे. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. नंतर, जमीन व्यवस्थापन सोपे होणे. आता हा जो आहे हा फायदा आहे, आपल्याला विचारलंय तोटा. ठीक आहे, त्यामुळे हे येणार नाही. त्यानंतर कमी उत्पादकता, त्या ठिकाणी उत्पादकता सुद्धा काय आहे या ठिकाणी लो प्रोडक्टिव्हिटी होऊ शकते. ठीक आहे, हा सुद्धा काय आहे तोटा आहे. म्हणजे ए, बी आणि डी, ए, बी आणि डी कोणतं ऑप्शन येणार आहे 2 नंबरचं ऑप्शन. नेक्स्ट, हे सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक या ठिकाणी अचूकपणे दर्शवतात. आता यामध्ये लक्षात ठेवा
की सामाजिक सुरक्षा उपाययोजनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे सामाजिक विमा आणि दुसरं या ठिकाणी सामाजिक सहाय्य. ओके, याच्यामध्ये सोशल या ठिकाणी इन्शुरन्स अँड सोशल असिस्टंट जे आहे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं ए आणि सी याचं उत्तर असणार आहे ए आणि सी. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण यावर हमखास प्रश्न विचारला जातो. मग कंबाईनला सुद्धा विचारला जाईल आणि या ठिकाणी राज्यसेवेला सुद्धा विचारला जातो. आता यामध्ये की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण म्हणजे आता हा जो प्रश्न आहे एलिमिनेशन मेथडनं आपल्याला त्याचा वापर करता येतो. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं, मुलींच्या विवाहास विलंब करण्यात प्रोत्साहन द्यावे. विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता, बरोबर आहे, किंवा की जो वय आहे ते किती आहे, मिनिमम मुलींचं 18 आहे, ओके, मुलांचं 21 आहे, आणि न होता शक्यतो 20 वर्षानंतर व्हावा. नाही, तर या ठिकाणी हे 20 नाही, सॉरी 21 नाही, तर हे काय आहे 20 आहे. त्यामुळे इथं 21 जे आहे हे चुकीचं आहे. तर पहिले स्टेटमेंट चुकीचं आहे. सेकंड, 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे ही दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, परंतु 2030 नाही, तर 2045 हे काय आहे, 45 पर्यंतचं उद्दिष्ट आहे की आपल्याला पॉप्युलेशन जे आहे ती स्टेबल करायची आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे, या ठिकाणी ए आणि बी दोन्हीही चूक आहे. नेक्स्ट, आपल्याला अन्न सुरक्षा कायदा हा प्रश्न ऑलरेडी याच्यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे. अन्न सुरक्षा कायदा 2013 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके, आता ह्यामध्ये महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने 2013चं काय आहे वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, आणि या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे की हे वैशिष्ट्य या ह्याच्यामध्ये अन्न सुरक्षाच्या बाबतीमध्ये आहे. आणि सेकंड या ठिकाणी की राज्य अन्न आयोगास 2013च्या कायद्याने निरीक्षण, पुनर्वलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत, अंमलबजावणीचे अधिकार नाहीत. त्यामुळे बी हे चुकीचं आहे, ए बरोबर आहे. फक्त बरोबर काय आहे इथं, ए हे जे आहे हे फक्त बरोबर आहे. देन आपल्याला या ठिकाणी स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण, ओके, स्वैच्छिक क्षेत्रावर राष्ट्रीय धोरण नुसार स्वैच्छिक संस्था व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन वैशिष्ट्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता आपल्याला या ठिकाणी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या बाबतीत विधाने विचारात घ्यायचं आहे आणि बरोबर काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे, या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून, बरोबर, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन ऑब्व्हियसली काय आहे खाजगी स्वरूपाच्या असणार आहेत आणि सरकार पासून त्या स्वतंत्र असतात, बरोबर आहे. दुसरं, या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही, बरोबर आहे. या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर या संस्था स्वशासित असतात, ओके, स्वशासित असतात, बरोबर आहे, आणि त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जातं नाही. त्या ठिकाणी त्या स्वतंत्र आहे, ते नियंत्रण कसं केलं जाईल, ओके. त्यामुळं हे जे आहे हे चुकीचं आहे. ओके, या संस्था विशिष्ट ध्येय व उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था व अनौपचारिक गट असू शकतात, बरोबर आहे. या ठिकाणी हे ह्या अनौपचारिक गट असू शकतात. मग आपल्याला बरोबर काय आहे, ए, बी आणि डी. ओके, ए, बी आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. हे आपल्याला परत लोकसंख्येच्या बाबतीत, आणि हा सुद्धा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये दिलेला डेटा आहे. आता यामध्ये विधान आहे पहिलं की 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या सुमारे 12.93 कोटी आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत किती आहे, 12.93 कोटी आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसरं, त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. नाही, नागरी लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्येपेक्षा काय आहे, कमी आहे, अधिक नाही तर ही काय आहे, कमी आहे. त्यामुळं या ठिकाणी की वरीलपैकी विधान कोणतं बरोबर आहे, तर फक्त एक बरोबर आहे आणि दोन काय आहे, चुकीचं आहे. नेक्स्ट, आता यामध्ये हे खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला इथं ओळखायचं आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा की डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोल्ड यांचा आपल्याला या ठिकाणी किंवा की सिद्धांत जरी माहीत नसला किंवा मॉडेल जरी माहीत नसलं तरी सुद्धा या ठिकाणी लॉजिकली हा क्वेश्चन सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. ठीक आहे, लॉजिकली. तर यामध्ये एकूण भांडवली साठ्यामध्ये म्हणजे या ठिकाणी एकूण टोटल ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, टोटल कॅपिटल स्टॉक जो आहे
तो एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड स्पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, बरोबर आहे, मानवाने निर्मित केलेले भौतिक भांडवल म्हणजे या ठिकाणी समजा ही स्क्रीन आहे, ही काय आहे, मानवनिर्मित भांडवल आहे. दुसरं मानवी भांडवल आहे, ह्युमन रिसोर्स, ओके, ह्युमन कॅपिटल, मनुष्य सुद्धा काय आहे, एक प्रकारचं भांडवल आहे. जर त्याला स्किल, एज्युकेशन आणि या ठिकाणी आरोग्य दिलं तर त्याचं रूपांतर म्हणजे ह्युमन रिसोर्स, मानवी संपत्तीचं रूपांतर आपल्याला मानवी भांडवलामध्ये करता येतं. मग मानवी भांडवल आहे. पर्यावरणीय भांडवल, ओके, यांचा समावेश केला जातो, बरोबर आहे. दुसरं, डेव्हिड पियर आणि जेरमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानव निर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे, कमी होत नाही. ठीक आहे, तर फक्त इथं ए बरोबर आहे. नेक्स्ट, आता इथं तेंडुलकर समितीच्या बाबतीत फॅक्ट दिलेली आहे. तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-5 मध्ये ग्रामीण किती 41.8% ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी किती आहे 25.7. ओके, लोकसंख्या काय आहे दारिद्र्यखाली रेषेखाली होती. म्हणजे आपल्याला तेंडुलकर यांचे फॅक्ट किंवा पॉवर्टीमधले जे फॅक्ट्स आहेत, आपल्याला पर्सेंटेज असेल किंवा या ठिकाणी कॅलरीचे मापन असेल किंवा या ठिकाणी त्यांची मेथड्स असेल, तर ह्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला करंटमध्ये एक क्वेश्चन विचारला होता, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, ओके, 2025-26. यामधलं पहिलं स्टेटमेंट काय आहे आपल्याला योग्य ओळखायचं आहे. भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशामध्ये स्थलांतरण नियंत्रणात वाढ झाल्यास प्रदेशातून येणाऱ्या रकमेच्या, ज्याला रेमिटेन्सेस असे म्हणतात, वाढीचा वेग जो आहे हे कमी होऊ शकतो. बरोबर आहे, कारण अमेरिकेने काय केलेलं आहे, रिस्ट्रिक्शन लावले होते. जे भारतीय अमेरिकेमध्ये जात आहेत किंवा या ठिकाणी बऱ्याच भारतीयांना त्यांनी आपल्या देशात पाठवलं, तर भारतीय व्यक्ती जेव्हा बाहेरच्या देशात राहतो त्याला आपण काय म्हणतो, NRI, नॉन रेसिडेन्शियल इंडियन म्हणतो. आणि हा भारतीय व्यक्ती भारतामध्ये या ठिकाणी काय आहे की भारतीय व्यक्ती भारतामध्ये जे पैसे पाठवतो, ओके, विदेशामध्ये राहून, त्याला या ठिकाणी रेमिटेन्सेस असतात. तो स्वाभाविकच आहे. जर NRI हे जे आहेत हे बाहेरच्या देशात राहत नसतील किंवा बाहेरून आपल्या देशात रिटर्न येत असतील, तेव्हा या ठिकाणी हा रेमिटेन्स जो आहे हा सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर जागतिक व्यापारावर भूराजकीय, जिओपॉलिटिकल संरेखन आणि आर्थिक राज्यकारभाराचा प्रभाव वाढत आहे. हे पण बरोबर आहे. ओके, त्यानं जसं अमेरिकेच्या बाबतीतच हे एक्झाम्पल आपल्याला घेता येतं, कारण त्यामुळेच हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्काद्वारे प्रभावित होत आहे. हे पण बरोबर आहे. आणि त्यानंतर भूराजकीय आर्थिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्त्वाच्या नमुन्यांच्या घडणीत निर्णायक काय आहेत ठरत आहे. हे सुद्धा बरोबर आहे. त्या ठिकाणी ऑल दी अबाव, ABCD. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जे इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत ते आपण त्याचं डिस्कशन केलेलं आहे. निश्चित याचा फायदा येणाऱ्या कंबाईनला होणार आहे. त्यामुळे जे कंबाईनची परीक्षा देणार आहेत, जर त्यांनी राज्यसेवेची दिलेली असेल वेल अँड गुड, नसेल दिली तरी सुद्धा या ठिकाणी पेपर पहा. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी 26-27 साठी स्पेशल कंबाईन, त्याचबरोबर राज्यसेवेच्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस जे आहे त्या ठिकाणी सुरू होत आहेत. ऑफलाईन राज्यसेवेची त्याचबरोबर ऑनलाईनची बॅच हे या ठिकाणी 5 जूनला स्टार्ट होत आहे आणि कंबाईनच्या बॅचेस या ठिकाणी ह्या 8 जूनला सुरू होत आहेत. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहेत. ऑफलाईन @छत्रपती संभाजीनगर आणि ऑनलाईनसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर स्पेशल बॅचेस सुद्धा इतरही सर्व सेवेच्या बॅचेस आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत. तर आपण थांबू. निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.